जाहिरातीवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्या संदर्भातली ही बातमी. ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर झाला असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. ठाकरे गटाकडून महिला अत्याचाराविरोधात जाहिरात बनवण्यात आली आहे आणि त्यावर चित्रा वाघ यांचा आपण आक्षेप बघतोय. जाहिराती आहे, त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे. हा फोटो तुम्ही पाहू शकता. हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पॉप पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत. हीच व्यक्ती, हेच पात्र उल्लू ॲप, या उल्लू ॲप वरती मुलींसोबत घाणेरडं कृत्य करतानाच्या व्हिडिओज आहेत, क्लिप्स आहेत. महाराष्ट्रामध्ये पॉप पार्टी आणि पॉर्न असं किळसवाणा प्रकार ते त्या ठिकाणी आणतायत. त्या रेवण्णावर काय बोललेत? रेवण्णाचं आपण पाहिलं असेल कर्नाटकामध्ये, त्याच्यासाठी भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी जाऊन प्रचार केला. ते कुठे जर्मनीला पळालेले आहेत. एक तरी अजून काही भाजपकडून कोणी काही बोललंय का? म्हणजे दुसऱ्यावर बोट टाकण्याच्या आधी ज्यांनी अनेक महिलांवर बलात्कार केलेला आहे त्याला पकडणं गरजेचं. त्याला तुम्ही तिकीट दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 2 असे मंत्री आहेत, एकावर बलात्काराचे आरोप झालेले आहेत, त्याला परत घेतलेलं आहे. उद्धव साहेबांनी गेट आउट केलेलं. दुसरे मंत्री आहेत असे ज्यांनी सुप्रियतेनं अनेकदा शिव्या दिलेल्या आहेत, त्यांना देखील मंत्रिमंडळात घेतलेलं आहे. दक्षिण मध्य मुंबईमध्ये देखील असेच आरोप एका उमेदवारावर झालेत. कदाचित ते महाराष्ट्राचे रेवण्णा म्हणून निघू शकतील. अजून कोण काय बोलते भाजपतून? एक तरी ऍक्टर आहे, त्यांचा प्रचार तुम्ही प्रश्नचिन्ह उठाते हैं. मैं पूछ रही हूँ, और जो एक्टर, जो पॉर्न कैंडिडेट आपने खड़ा किया है, जिन्होंने हजारों की संख्या में महिलाओं का उत्पीड़न किया है, उसके बारे में आपका क्या विचार है? कोई प्रधानमंत्री और ये भाजपा के लोग जो मुंह खोलते हैं उनसे पूछे. प्रधानमंत्री माताओं और बहनों के बारे में बात करते हैं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने ये प्रज्वल रेवन्ना के बारे में क्यों नहीं बात की है? अमित शाह जी कल गए थे एक परिवार से मिलने जिनका दुर्भाग्यपूर्ण मौत हो गई थी, उनका मर्डर कर दिया गया था, जिसपे पूरी केस चल रहा है. आज तक अमित शाह उनके वहाँ पे क्यों नहीं गए? हासन में क्यों नहीं गए? उसी आदमी के वीडियोस फोन से मिले हैं जिसको इन लोग फरार करने का काम किया है. वो फ्रांस में मजे ले रहा है और आप हमसे प्रश्न पूछ रहे हैं. शर्म करो, डूब मरो.